तुम्ही खूप चांगला थंबनेल बनवता आणि बघितलं व्हिडिओ बनवताना किती प्रॉब्लेम येतात. बॅकग्राऊंड आवाज ऐकला का तुम्ही? तुम्ही खूप चांगला व्हिडिओ बनवता, खूप चांगलं कंटेंटसुद्धा चॉईस करता आणि त्यावर थंबनेलसुद्धा खूप भारी लावता, जेणेकरून लोक लगेच आकर्षक होतील आणि त्या तुमच्या व्हिडिओवर क्लिक करतील आणि तुमचे व्ह्यूज वाढतील. हो ना? हा सगळा विचार करूनच तुम्ही व्हिडिओ बनवत असाल आणि थंबनेलसुद्धा लावत असाल. तरी तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज अजिबातच येत नाही. असं का होत असेल बरं? ह्याचा विचार केलाय का कधी? आज मी ह्या व्हिडिओमध्ये एका अशा चुकीबद्दल बोलणार आहे, जे 90% यूट्यूबर्स नकळत करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे तुमचा चॅनल ग्रो होत नाही आणि तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूजसुद्धा येत नाही. तुम्ही एखादा छानसा कंटेंट चॉईस करता, त्यावर भारी व्हिडिओ बनवता आणि तो मस्तपैकी एडिटिंग करता आणि यूट्यूबवर अपलोड करता, हो ना? आणि एवढं सगळं करूनही तुमच्या जर व्हिडिओवर व्ह्यूज आलेच नाही, तर तुम्ही लगेच डिमॉनिटाईज होता आणि तुम्हाला असं वाटतं की नको, हा व्हिडिओ काही चालत नाही आहे, तर आपण कंटेंटच बदलूयात. म्हणजेच उदाहरण द्यायचं गेलं तर तुम्ही पहिल्या दिवशी जर कुकिंगचा व्हिडिओ टाकला आणि तो जर व्हिडिओ चालला नाही, तर तुम्ही लगेच कंटेंट चॉईस करता, कंटेंट बदलून टाकता. एका दिवशी जर तुम्ही कुकिंगचा व्हिडिओ टाकला, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसरं कंटेंट चॉईस करता आणि एक दिवस कुकिंगचा व्हिडिओ करता, दुसऱ्या दिवशी मेकअपचा करणार आणि तिसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच करणार. म्हणजेच तुम्ही कंटेंट बदलत राहता आणि कंटेंट बदलता व्हिडिओ नाही चालला तर तुम्ही थंबनेलसुद्धा बदलून बघता, तरी व्ह्यूज येत नाही आहेत. आणि ते व्ह्यूजकडे बघून व्ह्यूजचा नंबर तुम्ही लक्षात ठेवून तुम्हाला असा विचार येतो तुमच्या मनात की कित्येकदा असं वाटतं तुम्हाला की नको, माझ्याकडून होणारच नाही किंवा मला हा विषयच नको किंवा मला हे जमणार नाही, असं म्हणून तुम्ही यूट्यूबवरून माघार घेण्याचा प्रयत्न करता. पण यूट्यूब हा विचार नाही करत की तुमचा कंटेंट काय आहे किंवा तुम्ही बोलताय काय किंवा तुम्ही सांगताय काय. याच्याशी यूट्यूबला काहीही घेणं देणं नाही आहे. यूट्यूब फक्त बघतं की तुमचं असणारं सातत्य, तुम्ही कशाप्रकारे व्हिडिओ टाकत आहात, तुम्ही तुमची कंटेन्सी बघतात. यूट्यूब बघतो तुमची मेहनत. जर तुम्ही एक दिवस व्हिडिओ टाकणार, त्याच्यानंतर 8 दिवसांनी 15 दिवसांनी व्हिडिओ टाकणार, तर तुमचा व्हिडिओ कसा चालेल? आणि जर खऱ्या अर्थाने यूट्यूबवरचं खरं यश तुम्हाला कधी मिळतं माहिती आहे? जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने व्ह्यूज न बघता आपला जो पहिला व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेला आहे, त्यापेक्षा दुसरा व्हिडिओ अजून चांगला झाला आहे का? किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय बदल करायला हवेत? किंवा दुसरा व्हिडिओ पहिला व्हिडिओपेक्षा खूप चांगला बनवला आहे का? किंवा तो व्हिडिओ चांगला बनवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे का? किंवा तो व्हिडिओ तुम्ही पहिल्या व्हिडिओपेक्षा चांगलं बोलत आहात, चांगले कॅमेरेसमोर रिप्रेझेंट होत आहात किंवा तुमच्यात तो कॉन्फिडन्स वाढवलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि पहिल्या व्हिडिओपेक्षा दुसऱ्या व्हिडिओवर जर तुम्ही चांगलं बोलत असाल, चांगलं तुमचा कंटेंट असेल किंवा चांगली ग्रो दिसत असेल किंवा आधीच्या व्हिडिओवर तुमच्या 50 व्ह्यूज असतील आणि दुसऱ्या व्हिडिओवर जर 100, 150, 200 यायला सुरुवात झाली, अर्थातच तुमचा व्हिडिओ ग्रो करत आहे आणि तुम्ही सुधारणासुद्धा करत आहात व्हिडिओमध्ये. हे खरं यश आहे तुमच्या व्हिडिओमधलं. आणि तुमचंसुद्धा व्ह्यूज आज नाही उद्या वाढतीलच, सबस्क्राईबसुद्धा वाढतील. पण जर तुम्ही प्रामाणिकपणाने काम करत आहात, जी तुमची कंटेन्सी आहे, जी तुमची मेहनत आहे, यूट्यूब त्या मेहनतीला बघतो. आणि खरं सांगू का, मी जरी व्हिडिओ बनवत असेल तरीही मला दुसऱ्यांच्या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला भेटतं आणि त्यातून आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो. आणि आपल्या मागच्या व्हिडिओपेक्षा आपल्या नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये काय सुधारणा केली आहे किंवा कोणती सुधारणा करायला हवी, हा जर तुम्ही विचार केला आणि हाच तुमचा प्रश्न की मागच्या व्हिडिओपेक्षा अजून काय सुधारणा करायला हवी, हाच तुमचा प्रश्न तुम्हाला एका नवीन पायरीवर नेण्यास मदत करेल. मागच्या व्हिडिओपेक्षा दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बदल करायला हवा किंवा अजून चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या सुधारणा करायला हव्यात, हा जर प्रश्न तुमच्या मनात येत असतील ना, तर तुमची व्हिडिओची आणि तुमच्या चॅनलची आणि तुमची रिप्रेझेंटली टोटली माइंड गेम चालू होणार लगेच आणि तुमच्या व्हिडिओची, तुमच्या चॅनलची ग्रो व्हायला सुरुवात होणार. पहिल्या व्हिडिओपेक्षा दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय चांगला बदल करू, हा जर विचार तुमच्या मनात येत असेल ना, तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही नेक्स्ट लेवलवर जाण्याची तयारी करत आहात.
किंवा नेक्स्ट लेवलची स्वप्न बघायला हरकत नाही आहे. ज्या अर्थी तुम्ही पुढचा विचार करत आहात त्याच अर्थी तुम्ही पहिली स्टेप पार केलेली आहे. आता मी तुम्हाला एक नवीन फॉर्म्युला सांगणार आहे. आणि जे 90% यूट्यूबर्स सगळ्यात जास्त चुका करतात ते म्हणजे तुम्ही व्हिडिओ जेव्हा अपलोड करता तेव्हा सारखं ते YT स्टुडिओ ओपन करता, त्यात जाऊन बघता की चला आपण कालच व्हिडिओ अपलोड केला आहे किंवा आपण 1 तासापूर्वी व्हिडिओ अपलोड केला आहे, तर आता मी जाऊन बघते की मला किती लोकांनी पाहिलेलं आहे, आपला व्हिडिओ लोकांना आवडतो की नाही, त्याच्यावर व्ह्यूज किती आले आहेत. आणि तुमच्या नशिबाने जर त्याच्यावर थोडेच व्ह्यूज आले असतील 50, 60, 70, तर तुम्हाला ते अजिबात आवडणार नाही आहे. त्याचा परिणाम होणार आहे की तुम्हाला यूट्यूबवर नवीन व्हिडिओ किंवा नवीन कंटेंटवर नवीन विषयावर काम करायला अवघड जाईल आणि तुम्हाला असं वाटणारच नाही की मी यूट्यूबवर दुसरे व्हिडिओ बनवू. त्यामुळं स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल वाढवायचे असेल ना, तर YT स्टुडिओ हे ॲप बघूच नका तुम्ही. डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करत राहा. व्ह्यूजकडे आणि सबस्क्राईबकडे अजिबात लक्ष देऊ नका. फक्त तुम्ही तुमचे कामाची कंटेन्सी ठेवा. कोणत्याही कामात आपण मेहनत केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. आणि आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहेच की थेंबे थेंबे तळे साचे. त्याच पद्धतीने अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते. मी कोणत्याही क्रिएटरसारखं उगाच टॉप लेवलचं कायच्या काय बोलत नाही आहे. जे नवीन क्रिएटर्स आहे त्यांच्या मनातल्याच गोष्टी मी बोलत आहे, शेअर करत आहे माझ्या अनुभवावरून सुद्धा, की जे आपण छोट्या छोट्या गोष्टींमधून थोडं जमा करतो तेव्हाच ते जास्त वाढतं ना. त्याचप्रमाणे आता तुम्ही स्टार्टिंग केली असेल, जेव्हा आपण शेतात धान्य पिकवतो तेव्हा सुरुवातीला फक्त बीज लावतो ना, मग त्याचं ग्रो होती आणि मग त्याला फुलं यायला सुरुवात होती, बरोबर ना, धान्य यायला सुरुवात होतं. यूट्यूबरचं सुद्धा तसंच आहे. यूट्यूबरसुद्धा तसंच आहे. आधी तुम्ही छोटा व्हिडिओ टाका, 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ टाका. म्हणजे हे तुम्ही बीज प्रक्रिया सुरू केलेली आहे आत्ताच. त्यावर तुम्हाला यश मिळण्यासाठी तुम्ही रोज त्याला खतपाणी घालायला हवं. म्हणजेच रोज यूट्यूबवर काम करायला हवं. रोज थोडा वेळ यूट्यूबसाठी द्यायला पाहिजे. तुम्हाला नसेल तुमच्या पर्सनल लाईफमधून वेळ भेटेल, पण यूट्यूबसाठी थोडा तरी वेळ काढावं. नसेलच काही सुचत तर डायरेक्ट GPT चॅटकडे जावा आणि त्यांना विचारा की आज मी काय व्हिडिओ बनवू. मला काही सुचत नाही आहे. GPT चॅट आपल्यासाठी एक उत्तम फ्रेंड म्हणलं तरी चालेल. तर मला ह्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं होतं की व्ह्यूज वाढत नाही आहे. व्ह्यूज वाढवणे हे सुद्धा तुमच्याच हातात आहे. त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ, थोडासा संयम ठेवायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन यूट्यूबर्स असतात त्यांना बोलण्यात जरा प्रॉब्लेम असतो किंवा स्वतःला कॅमेऱ्यामध्ये बघण्यात सुद्धा प्रॉब्लेम असतो. तर तसं काही न करता व्यवस्थित रोज व्हिडिओ बनवा आणि स्वतःला पाहण्याची सवय ठेवा. स्वतःला यशस्वी होताना बघण्याची सवय ठेवा. आणि आत्ता मी एवढं सगळं तुमच्याशी बोलले आहे. मला वाटते माझी ही साधी सिंपल मराठी भाषा मी तुमच्या मनातले विचारांवर बोलले आहे. मी तुमच्या मनात होणारे प्रश्नांबद्दल बोलले आहे किंवा माझ्या बोलण्यातून तुम्हाला थोडा जरी कॉन्फिडन्स मिळाला असेल किंवा थोडा जरी तुम्हाला बदल करावासा वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की यानंतर येणारे व्हिडिओ हे तुमच्या मनातल्या प्रश्नांवरच असणार आहेत. म्हणजेच थंबनेल कसा बनवायचा, कोणती एडिटिंग न करता एकदम सोप्या पद्धतीने थंबनेल कसा बनवायचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. किंवा वॉच टाईम कसा वाढवायचा किंवा नवीन यूट्यूबर आहात, तुम्हाला समोरासमोर कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ बनवायला काही प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा प्रश्न. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे किंवा तुमच्या मनात जे काही प्रॉब्लेम असतील, प्रश्न असतील त्याच्यावर मी डिस्कशनसुद्धा करणार आहे तुमच्याशी. तर चला, तुम्हाला कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मी ज्या भाषेत तुमच्याशी बोलत आहेत मला वाटते तुम्ही नक्कीच माझ्याशी कनेक्ट झालाच असाल थोडं तरी. त्यात काही शंका नाही आहे. पण जर आपल्याला ग्रो करायचे असेल, स्वतःला प्रूव्ह करायचं असेल तर आधी स्वतःला कॉन्फिडन्सली बघायला शिका. तर चला, सगळे एकाच व्हिडिओमध्ये मी नाही बोलू शकत, तर आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.